दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन गवली विथ अनिल मुकादम. मॅच ऑन खेळायला सुरुवात. अंकुशचं पहिलं षटक. पहिलाच बॉल उडवलाय या पॉइंटच्या वडून. बॉल डीपला जातोय, निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. षटकातील पुढचा बॉल. अंकुश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेस देखील फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. पॉइंट रिझनला टार्गेट केलं या ठिकाणावरना. बॅक टू बॅक 2 चौकार जे आहेत ते पॉइंट रिझन मधून आल्यात. नितीन गवली या फलंदाजाच्या बॅट मधून. या वेळेस मात्र समोरच्या दिशेने बॉल निघून जाईल सीमारेषा पार. या स्पर्धेतील तिसरी चौकार हॅट्रिक नितीन गवली या फलंदाजाच्या बॅट मधून. वॉट अ स्ट्रोक.
धावफलक 28-28 वर पोहोचले. बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत येतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजाने 28 धावा खर्च केल्यात. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला बोलावलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. त्या ठिकाणी देखील चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक जरूर केलंय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज रुपेश हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. आडवा बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. लेग ब्रेक चेंडू आपण पाहिला. निर्धाव. पुन्हा एकदा प्रशांत. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल. फलंदाज फेल. रुपेश बॅक टू द डगआउट. मना पसवीला लावला धक्क्याला ग बाबा मना टुकवीला वाटोळा केला आया मना पसवीला लावला धक्क्याला ग बाबा. त्या आहेत त्या सोप्या नसतात गोलंदाजासाठी. मात्र कठीण काम सोपं करून दाखवलं आणि त्या दरम्यान हा फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दोन धावा कंप्लीट झाल्यात आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 37
37 धावा धावफलकावर आहेत. आपली स्पर्धेचा विचार केला तर एक वेगळा रेकॉर्ड देखील त्यांचा राहिला आहे. सलग 4 वेळा ते फायनल मॅच खेळल्यात या स्पर्धेची. मात्र चालू वर्षामध्ये संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्याकडे आहेत. 5वी टाईम खेळणार का? षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय. सूरज घरत सर आमच्याकडे बोलत आहेत. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राकेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राकेश पाटील यांचं देखील एक महत्त्व आहे, कारण ते महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्या दरम्यान विकेट काढली आहे. अतिशय सुरेख झेल फलंदाज बाद.
विनोदच्या बॅटमधून विनोद भगत आणि राकेश पाटील जोडी मैदानामध्ये विनोद भगतच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी टळकडो गोलंदाज नितीन गवळी आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय अवसर ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप फॉन रिजन मधून सीमा पार हा चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. पहिले चेंडू चौकार त्यानंतर निधाव त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. 2 चौकार विनोद याच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 12 धावा डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळत आहे. सलग ते 2 चौकार. इनसाइड आउट. इथे या कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू देखील डीप मध्ये जातोय. मात्र यावेळी या क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. मात्र धावांचा पाठला करताना आपण पाहतोय या साईकृपा डुंगे संघ चांगला पाठलाग केला जातोय आणि या रनिंग मिडून विकेट देखील चांगली पाहायला मिळते. या 3 धावा संघाची धावसंख्या 3 ने पोहोचते ती 15 वर. 43चं लक्ष आहे आणि ते लक्षात घेऊन डुंगे संघाकडून लक्ष्याचा पाठलाग देखील केला जातोय. इथे मेडिकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पहिल्या इनिंग मध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळत होतं. आपण बघितलं तर चौकारांवर भर दिला होता पायगाव संघाच्या फलंदाजाने. नितीन गवळीच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार इथे पाहायला मिळाले होते पहिल्या इनिंगमध्ये आणि विनोदच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार. एकूण 3 चौकार विनोदच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 16. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर साईकृपा डुंगे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 16 धावा. 43 लक्षाचा पाठलाग साईकृपा डुंगे संघ करतोय. इथे ऑन साईडला स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पुरुष राखते. पोस्ट 17 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अनिल मुकादम बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. धावसंख्या 17 धावा 43 धावांचं लक्ष आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू
धावसंख्या स्थिर धावपलेकर 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना साई कृपा डुंगे संघ पाहायला मिळतोय तो 17. इथे मात्र मिस टाइम फटका आहे, फटका बसलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे आपण पाहू शकता चांगला झेल आणि इथे फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद होताना डुंगे संघाला पहिला हादरा. पहिला हादरा साई कृपा डुंगे संघाला बसतोय. या 17 धावसंख्येकडे पहिला खतरा डुंगे संघासाठी. विनोद जो चांगल्या लईमध्ये होता खरं तर आपण बघतोय त्याच्या बॅटमधून 3 चौकार देखील पाहायला मिळते आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र सामन्यामध्ये सिरकाव करण्याची संधी निर्मिलन पायगाव संघाला मिळेल. नवीन फलंदाज प्रशांत आल्याला समोर फटका केलेला आहे त्यांनी 20 मध्ये लॉंग रन रिझर्व्हमध्ये. मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रशांत याने आणि डुंगे संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 18 वर. इथे पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा या देखील फलंदाजाचा प्रयत्न होता, मात्र चेंडू कावकर रिझनमध्ये जातोय आणि पुन्हा एकदा एक सिंगल रन्स धावप्लगमध्ये जोडले जाईल. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल, डुंगे संघाची धावसंख्या पोहोचते ते 19 वर. आव्हान येते 43 धावांचा. 43 या लक्ष्याचा पाठलाग साई कृपा डुंगे संघ करतोय. इथे जोरदार अपील आणि एस पंचांचा पुढे आकाशाकडे फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय साई कृपा डुंगे या संघाला. धावसंख्या 19 आपण बघूया. इथे मात्र दिशेमध्ये भरकटो गोलंदाज पंच सुनील म्हात्रे सरांचा हा वाईटचा इशारा. अंदाज आपला नक्कीच वेगळ्या अंदाजाने वाईट चेंडू घोषित केला सुनील म्हात्रे सरांनी. धावसंख्या 20. 23 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. प्लेअर मिस चांगला चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र आपण पाहतो या निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडू पडल्यानंतर हा देखील वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढून होती धावपलकावर 21 धावा 21. इथे मात्र सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. स्क्वेडलेगच्या वरून हा षटकार. मज डिटेट सिक्सर आपण बघतोय फलंदाजी बॅटमधून.
धावसंख्या 6ने पोहोचते ती या 27-27 या फटक्याची काहीतरी आवश्यकता होती फलंदाजी करणाऱ्या डोंगे संघाला. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फायनल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र हा चेंडू निघून जातोय सीमा पार. फायनल रिझल्ट मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 31-31. इथे समोर खेळल्या चेंडूला लॉंग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी या धावांचं संरक्षण आणि इथे धावची चेंडूने फलंदाज देखील बाद झालेला आहे. आणखीन हैदरा साई कृपा डुंगे या संघाला. बत्तीस धावा. धावसंख्या 32 आहे या 43 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय. निमिलन पायगाव विपक्ष साईकृपा डुंगे या दोन संघामधील सामना आपण पाहतो. डुंगे संघ 43 लक्षाचा पाठला करत आहे. संघाची धावसंख्या 32 वर पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय सीमाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक केवळ पाहतच राहतोय. धावसंख्या 6ने वेगाने वाढून होते धावफलकावर 38 धावा आणि इथून मात्र आता आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. इथून 5 धावांची आवश्यकता आपण बघतोय. या डुंगे संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण राखेची विस्फोटक फलंदाजी. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि त्याच्या फलंदाजीने पूर्णपणे आता सामना झोकळलेला आहे डुंगे संघाच्या बाजूने. निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटका समाप्तीनंतर साईकृपा डुंगे संघाची धावसंख्या 43 लक्षाचा पाठला करताना 38 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून 6 चेंडूमध्ये केवळ 5 धावांची आवश्यकता आहे.
प्रमोदजी चौधरी साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ताडालीचे उत्कृष्ट 40+ क्रिकेटर आहेत. सध्या आपण गावदेव ओली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचं हे दिमागदार आयोजन पाहतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र हे अवघड जर बनवायचं असेल तर गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचं षटक चंदू हाताळण्यासाठी आलेला आहे. सामनावीर फलंदाज बंटी आणि हा फटका आकाशामध्ये केलेला आहे आणि बंटीसाठी नक्कीच खतरेची घंटी होईल. बंटी हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चंदू मुकादम यांनी या विकेट प्राप्त केल्या आणि चंदू मुकादमसाठी या यतीश मात्रे साहेबांकडून जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चंदू यांनी पहिल्या चेंडूवर विकेट चटकवलं आणि विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर यतीशजी मात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक चंदू याला दिलं जाईल. चंदू क्या बनेगा अपने या टीम का बंधू. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय अनिल. 5 चेंडूने 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन सध्या पाहायला मिळत आहे. केवळ चेंडूला टर्न केलेला आहे, दिशा दिलेली आहे. फुलटच चेंडू होता एका धावेसाठी आणि पुन्हा एकदा समीकरण बदलते. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना अजूनही आपण पाहतोय रंगत स्थितीमध्ये. या दोन्ही संघांना समान संधी आहे. चार चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे आणि पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. इथे मात्र साईकृपा डोंगे या संघाला. चंदू आता पण चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहे. इथे ऑन साईडला मिडविकेट रिझनमध्ये चेंडू पुन्हा एकदा जातोय आणि इथे देखील फक्त 1च धाव. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहतोय. कारण सोपं समीकरण होतं, मात्र ते अवघड बनवण्याचं काम चंदू हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. टॉससाठी नक्कीच सज्ज राहायचं आहे. जागृत मराठा राहणार सगळं संघ नका पण टॉससाठी या. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र मैदानामध्ये या आता मात्र पाण्याची मागणी केली जाते. पाणी तो बहाना आहे, काल मी कुछ समजा नाही. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आपण बघतो या साईकृपा डोंगे या संघाला. दोन चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र हा चेंडू उंचावरून खेळला आणि विजयी फटका. विजयी षटकार आपण पाहतोय फलंदाजी बॅटमधून विजय संपादन केलेला आहे साईकृपा डोंगे संघाने. साईंची कृपा होते डोंगे संघावर. हार्डलक न्यू मिलन पायगाव आणि अभिनंदन जितेंद्र पाटील अर्थात जितू पाटील. अभिनंदन साईकृपा डोंगे. अभिनंदन साईकृपा डोंगे. अभिनंदन जितू पाटील आणि हार्डलक न्यू मिलन पायगाव. हार्डलक